इतक्या वर्षानंतर रिधिमाला आपल्या समोर पाहून अग्रिमही निशब्द झाला होता. या क्षणी त्या दोघांच्या मनात वेदना, प्रेम, उदासी आणि न जाणो कितीतरी भावना उसळत होत्या. अग्रिमने हळूच विचारलं, "कशी आहेस तू रिधिमा?" ते ऐकून रिधिमा भानावर आली आणि काहीही उत्तर न देता आत निघून गेली. संकल्प इतक्या वेळापासून तिथेच उभा राहून तिच्या चेहऱ्यावर उमटणारा प्रत्येक भाव बारकाईने अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, "डोंट वरी रिम्मी, तुझ्या या निरागस मनातल्या प्रत्येक वेदनेला मी चुटकीसरशी दूर करेन." तेवढ्यात महिमाजी आणि रतनजी सुद्धा बाहेर आले. संकल्पसोबत अग्रिमनेही रतन सिंगजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. रतन सिंगजी हसत अग्रिमला मिठी मारत म्हणाले, "वेलकम बेटा, तुला पाहून खूप आनंद झाला." खरं तर संकल्पने कोणाचीही परवानगी न घेता स्वतःहून अग्रिमला घरी आणलं नव्हतं. त्याने सकाळीच आई बाबांना फोनवर सगळी गोष्ट सांगितली होती. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच संकल्प अग्रिमला राव विलामध्ये घेऊन आला होता. महिमाजी संकल्पला म्हणाल्या, "माझ्या सुनेला का नाही घेऊन आलास बेटा? मी तर तिचीच वाट पाहत होते." संकल्पने आईच्या पाया पडत म्हटलं, "तुम्ही तर आतापासूनच तुमच्या सुनेची वाट पाहायला लागलात. दिस इज नॉट फेअर आई." महिमाजींनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, "तुझी वाट तर मी रोजच पाहते, हे माहीत असूनही की तू आता येणार नाहीस." हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. संकल्पने त्यांना मिठी मारली आणि म्हणाला, "आई, आता तर मी आलोय. आता हे अश्रू तुमच्या डोळ्यात अजिबात नको." महिमाजी डोळे पुसत सगळ्यांना घेऊन लिव्हिंग रूम मध्ये आल्या आणि म्हणाल्या, "मुलांनो, तुम्ही दोघं जाऊन पटकन फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी जेवण वाढते." अग्रिमची नजर मात्र रिधिमाला शोधत होती आणि रिधिमा कदाचित त्यांच्यापासून लपून किचन मध्ये जाऊन उभी होती. अचानक झालेली आपल्या मनातील उलथापालथ सावरण्याचा ती प्रयत्न करत होती. तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की इतक्या वर्षानंतर एके दिवशी अग्रिम अचानक असा तिच्या समोर येऊन उभा राहील. स्वतःला सावरण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत होती, पण अशा वेळी स्वतःला सावरणं इतकंही सोपं नसतं. तितक्यात महिमाजी किचन मध्ये येत म्हणाल्या, "अगं बेटा, तू इथे का उभी आहेस? चल लवकर जेवण वाढूया, मग भैयासोबत बसून निवांत जेवण कर." रिधिमा म्हणाली, "छोटी आई, मी भाईला भेटले आहे. आता मला घरी जायचंय. आई माझी वाट पाहत असेल." महिमाजींनी तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श करत म्हटलं, "माझी मुलगी कुठेही जाणार नाहीये. मी ताईशी बोलून घेईन आणि जेवणाच्या टेबलवर तुझा भाऊ विचारेल तर मी काय उत्तर देणार?" रिधी मात्र पुरती अडकली होती. तिला अग्रिमचा सामना करायचा नव्हता आणि आपल्या छोट्या आईला नकारही देता येत नव्हता. शेवटी ती महिमाजींना म्हणाली, "छोटी आई, टेबलवर सगळं अरेंज केलं आहे. तुम्ही सगळ्यांना बोलावून जेवण वाढा. मी शारदा काकूंसोबत पोळ्या बनवते." महिमाजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, "नाही बेटा, पोळ्या शारदा करेल. तू आमच्यासोबत जेवायला बस." रिधिमाने महिमाजींच्या गळ्यात हात घालत मोठ्या लाडाने म्हटलं, "प्लीज छोटी आई, आता तुम्ही मला सगळ्यांसोबत जेवायला बसण्यासाठी आग्रह करू नका. प्लीज, तुम्हाला माहित आहे ना, मला हे सगळं नाही आवडत." महिमाजींनी तिचा हात हातात घेत प्रेमाने म्हटलं, "अच्छा ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा." थोड्या वेळाने डायनिंग हॉलमध्ये संकल्प एक खुर्ची ओढून बसत म्हणाला, "वा, किती छान सुगंध येतोय. मला तर खूप भूक लागली आहे. अजिबात सहन होत नाहीये." अग्रिमने हसत म्हटलं, "आता तुला भूक लागते तरी कुठे, जी तू सहन करशील?" संकल्पने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, "मोठा उडतोयस बेटा, थांब, आत्ताच तुझे पंख कापण्याची व्यवस्था करतो." मग त्याने महिमाजींना विचारलं, "रिधिमा कुठे आहे आई? तसं तर कधी माझा पिच्छा सोडत नाही आणि आज का किचनमध्ये लपून बसली आहे?" महिमाजी म्हणाल्या, "मी तिला म्हटलं होतं बेटा, चल भैयासोबत जेवायला बस, तर म्हणते आज मी भैयाला माझ्या हातच्या पोळ्या बनवून खाऊ घालणार आहे." संकल्पने मोठ्याने आवाज देत म्हटलं, "नको बहिणी नको, माझ्या पोटावर एवढा कहर करू नकोस. तुझ्या हातच्या पोळ्या खाल्ल्यानंतर तर संध्याकाळपर्यंत काही दुसरं खाण्याच्या लायकीचा राहणार नाही मी." आता रिधिमा विसरूनच गेली होती की ती कोणापासून लपून किचनमध्ये उभी आहे. पोळ्यांची प्लेट घेऊन ती संकल्प जवळ आली आणि म्हणाली, "जास्त स्मार्ट बनू नका भाई. माझ्या पोळ्या इतक्याही वाईट नसतात की तुमची तब्येत बिघडेल. आता तर मी तुम्हाला एकही पोळी देणार नाही. माझे छोटे पप्पा आणि छोटी आई माझ्या हातच्या पोळ्या खातील." असं म्हणत रिधिमा रागाने बडबडत संकल्पच्या बाजूने जाऊ लागली. तेवढ्या संकल्पने तिचा हात पकडून तिच्या हातातून प्लेट घेतली. एक पोळी स्वतःच्या प्लेटमध्ये आणि दुसरी अग्रिमच्या प्लेटमध्ये ठेवत तो म्हणाला, "इथे माझ्याजवळ बस आणि गपचूप जेवण कर."
रिधिमा तिथे बसताच तिची नजर अगदी समोर बसलेल्या अग्रीमवर पडली आणि तिची बोलतीच बंद झाली. अग्रीम रिधिमाच्या खणखणीत आवाजात हरवून मंत्रमुग्ध झाल्यासारखा भाऊ बहिणीची ही गंमत पाहत होता. रिधिमा कसं तरी तिथून निसटण्याची संधी शोधत होती. तेवढ्यात डोअरबेल वाजली. ती उठून धावत जात म्हणाली, "मी उघडते." संकल्पची मोठी बहीण दिशा आली होती. दारात रिधिमा मोठ्याने ओरडली, "अरे दी, तुम्ही आलात?" दिशानेही तितक्याच मोठ्या आवाजात उत्तर दिलं, "अरे नाही नाही, अजून कुठे मॅडम, आता तर रस्त्यातच आहे." रिधिमाने दिशाची ओढणी पकडत म्हटलं, "काय दी, तुम्ही ही ना भाईसारखंच चिडवता. जा, आता मी तुमच्याशी आणि भाईशी अजिबात बोलणार नाही." आणि ती महिमाजींच्या बाजूला जाऊन बसली. डायनिंग हॉलमध्ये पोहोचताच दिशाने संकल्पला मिठी मारत म्हटलं, "आलास माझ्या छोट्या?" दारातून दिशाचा आवाज ऐकलेल्या संकल्पनेही त्याच लहेजात उत्तर दिलं, "नाही दी, अजून कुठे, आता तर कॉलेजच्या मेसमध्ये बसून लंच खातोय." अग्रीम मनात विचार करत होता, "ओ गॉड, दोन्ही भाऊ बहीण एकापेक्षा एक आहेत. माहित नाही आंटींनी यांना लहानपणी कोणती घुट्टी पाजली होती." संकल्पने अग्रीमला गप्प बसलेला पाहून हळूच विचारलं, "काय झालं बे? आतापर्यंत तर मोठा उडत होतास. आता तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत?" अग्रीमने फक्त ओठ हलवत अगदी हळू आवाजात म्हटलं, "कमीने साल्या, तुला नंतर बघतो." संकल्प म्हणाला, "एनी टाइम जिजाजी, पण आपल्या एकुलत्या एक मेहुण्यापासून सावध राहा, कारण मी थोडा कमीना आणि डेव्हिल टाईपचा मेहुणा आहे. बी रेडी फॉर दॅट." त्या दोघांची कुजबूज पाहून महिमाजी आणि रतनसिंगजी मनातल्या मनात हसत होते. सगळ्यांनी जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. संकल्पने महिमाजींना म्हटलं, "आई, आज संध्याकाळी समर आणि अंशुला डिनरसाठी येत आहेत. मी त्यांना एअरपोर्टवरून निघतानाच इन्व्हाइट केलं होतं." अग्रीमची मजा घेणारा संकल्प आता आपली वेळ आली तेव्हा अगदी गुड बॉय बनून बसला होता. महिमाजी म्हणाल्या, "मला माहित आहे बेटा, माझी सून येणार असल्याची बातमी मी कशी विसरू शकते. उलट मी तर दुपारपासूनच पूर्ण तयारी केली होती. मला वाटलं होतं ती तुझ्यासोबतच येईल. मी तर म्हणते त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची गरजच काय होती. आपल्या घरात जागेची काही कमतरता आहे का?" दिशाने संकल्पच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, "हो आई, मी सुद्धा हेच म्हणत होते. याच निमित्ताने वहिनी आपल्यासोबत अजून एक दिवस राहिली असती." संकल्प बिचारा आई समोर लाजेने पाणी पाणी होत होता. मग आई मुलीला हसताना पाहून तो नाराजीने म्हणाला, "आई, तुम्हीही ताईच्या म्हणण्यावरून मला त्रास देत आहात. दिस इज नॉट फेअर." आणि आपल्या खांद्यावरून दिशाचा हात झटकून तो तिथून निघून गेला. महिमाजी काळजीने म्हणाल्या, "बघितलंस, नाराज केलंस ना माझ्या अकडू मुलाला. आता कोण त्याला मनवणार? कुठे त्या लोकांसमोर तोंड पाडून बसला तर आपण काय करायचं?" दिशा हसत म्हणाली, "आई, तुम्ही काळजी करू नका. संकल्प आज अजिबात रुसणार नाही." मग दिशाने एक छानशी ब्लॅक कॉफी बनवली आणि संकल्पच्या रूममध्ये पोहोचली. तिने दरवाजा नॉक केला तर आतून आवाज आला, "काही गरज नाही ताई, मला कोणाशीही बोलायचं नाही." दिशा रूममध्ये येत म्हणाली, "तुझ्या एंजलशी सुद्धा नाही?" संकल्प झटकन उठून बसला आणि दिशाकडे पाहत म्हणाला, "ते लोक तर संध्याकाळी येणार होते, मग आत्ता कसे?" दिशा जोरात हसत म्हणाली, "छोट्या, मी कधी म्हटलं की ते आलेत?" संकल्पने तिरक्या नजरेने दिशाकडे पाहत म्हटलं, "तुम्ही पुन्हा सुरू झालात? विचार करून बोला, कारण मी सुरू झालो ना तर आज दिवसभर तुम्ही रडत बसाल." दिशाने संकल्पचे केस ठीक करत म्हटलं, "नाही माझ्या छोट्या भावा, मी काही सुरू झालेली नाही. फक्त तुला एक झक्कास आयडिया द्यायला आले आहे." संकल्प आपल्या हातावर चेहरा टेकवून बेडवर मांडी घालून बसला होता. दिशा म्हणाली, "आज संध्याकाळी सगळ्या पाहुण्यांच्या बसण्याची व्यवस्था बाहेर लॉनमध्येच आहे ना?" संकल्पने होकारार्थी मान हलवली. "मग आज बहिणीसोबत तू एक सुंदरशी रोमॅन्टिक भेट व्हावी म्हणून रूफटॉप गार्डनवर एक छोटासा कॉर्नर तयार कर ना." संकल्प झटकन उठला. दिशा काही समजण्याच्या आतच संकल्पने तिला उचलून घेतलं आणि गोल गोल फिरवू लागला. "माझी चांगली ताई, काय आयडिया आहे तुझ्याकडे? तसं हे सगळं तुला कोणी शिकवलं? जिजूने ना?" दिशा हातपाय हलवत ओरडत होती, "संकल्प, सोड मला. तुला माहित आहे ना मला भीती वाटते. प्लीज खाली उतरव." संकल्प म्हणाला, "आई समोर मला चिडवण्याची शिक्षा तर भोगावीच लागेल ना ताई." आणि तो तिला अजून जोरात फिरवू लागला. "आता तर तुम्हाला जिजूस येऊन खाली उतरवतील." दिशा म्हणाली, "बघच, आता मी तुला कोणतीही आयडिया देणार नाही. उलट जेव्हा तू वहिनीला एकांतात भेटशील तेव्हा मी सगळ्यांना सांगून टाकेन."
संकल्पने तिला खाली उभं करत म्हटलं, मला माझ्या एंजलला भेटण्याची इच्छा झाली ना, तर सगळ्यांच्या मधून तिला उचलून घेऊन जाईन. नो वन कॅन स्टॉप मी. मला कोणीही थांबवू शकत नाही. अंडरस्टँड? आणि तिचे थोडेसे केस पकडून त्याने हळूच ओढले. दिशा ओरडली, मी आईकडे तुझी तक्रार करून वहिनीसमोर तुझे कान ओढून घेईन. संकल्प म्हणाला, मला वाटते तुमचा लहानपणीचा नाक पुसतानाचा जो फोटो मी लपवून ठेवला आहे ना, तो जिजूला दाखवावाच लागेल. संकल्पच्या रूमच्या दिशेने येत असलेल्या महिमाजींनी दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकला आणि आत येत म्हणाल्या, तुम्ही दोघे इतके मोठे झालात तरी एकमेकांशी भांडल्याशिवाय तुम्हा दोघांना चैन पडत नाही आणि एकमेकांशिवाय राहावतही नाही. दिशा तोंड पाडत म्हणाली, आई, मी तर याच्या कामाचीच गोष्ट करायला आले होते. संकल्पने तिच्या खांद्यावर हात ठेवत हळूच म्हटलं, तुमचा फोटो आणू का ताई? दिशा घाबरत म्हणाली, आई, ते तर मी असंच गंमत म्हणून म्हणत होते आणि आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. महिमाजींनी संकल्पकडे पाहत म्हटलं, बेटा, आज संध्याकाळी पाहुणे जास्त असतील, त्यामुळे सगळ्यांच्या बसण्याची व्यवस्था लॉन मध्येच केली तर चांगलं होईल. तू तिथे जाऊन व्यवस्था पाहून घे. संकल्प सगळं जाणून होता, पण आई समोर नखरे केले नाहीत तर आईचा अकडू मुलगा कसला? तो तोंड वाकडं करत म्हणाला, फक्त 2च तर लोक येणार आहेत आई. महिमाजी हसत म्हणाल्या, तुझी आत्या, मामाजी, आयरा, तुझे मोठे आई बाबा, रिधिमा आणि आपण इतके सगळे लोक आहोत बेटा. संकल्पने चिडून म्हटलं, आई, कोणता ओकेजन तर नव्हता, मग तुम्ही एवढ्या लोकांना का बोलावून घेतलं? पण एक गोष्ट आधीच सांगतोय, माझ्याकडून अशी कोणतीही अपेक्षा ठेवू नका की मी मामाजी, मोठे बाबा आणि बाबांसोबत बसून पॉलिटिक्सच्या गप्पा मारत बसेन. मला तर विसरूनच जा. महिमाजी म्हणाल्या, बेटा, अग्रिम, समर आणि तुझे जिजाजी तुझ्यासोबत असतीलच ना, मग तू त्यांच्यासोबत बस. तेवढ्यात दिशा लगेच म्हणाली, आणि हो, मुलींचा ग्रुप तर सगळ्यात मोठा असेल. आम्ही तर आमची मैफिल आमच्या रूममध्येच जमवणार आहोत. किती मजा येईल. आणि संकल्पकडे पाहून तिने एक डोळा मारला. महिमाजी म्हणाल्या, दोघे लवकर खाली या, अजून खूप काम बाकी आहे. दिशा त्यांच्या मागे निघून गेली. थोड्याच वेळात संकल्पची आत्या, मामाजी आणि आयरा देखील आले. आता तिन्ही मुली महिमाजींसोबत डिनरची तयारी करण्यात व्यस्त झाल्या होत्या. मामाजी, मोठे बाबा आणि रतन सिंग लॉनमध्ये खुर्च्या टाकून बसले होते आणि बिझनेसच्या गप्पा मारत होते. संकल्पच्या मोठ्या बाबांनी आपल्या छोट्या भावाला विचारलं, रतन, त्या मुलाचं नाव काय सांगितलंस? रतन सिंगजी म्हणाले, अग्रिम नाव आहे भैया. संकल्पचा खूप जवळचा मित्र आहे. एकदा चंडीगडला जाताना संकल्प मला आणि महिमाला घेऊन अग्रिमच्या घरी गेला होता. अच्छा, कुठे राहतात ते लोक? मोठ्या बाबांनी विचारलं. रतनजी अग्रिमच्या घर परिवाराबद्दल सगळं सांगत म्हणाले, कर्नालचे राहणारे आहेत भैया. मी त्याच्या आई वडिलांना भेटलो आहे. अग्रिमचे वडील स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मोठे ऑफिसर आहेत. खूप चांगलं आणि सुसंस्कारी कुटुंब आहे. आपली रिधिमा नशीबवान आहे, जे एवढं चांगलं स्थळ स्वतःहून चालत तिच्यासाठी आलंय. मामाजी देखील सगळं जाणून घेण्यास उत्सुक होते, त्यामुळे त्यांनाही सांगण्यात आलं की रिधिमासाठी अग्रिमला पसंत केलं जात आहे. या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ लॉनच्या दुसऱ्या बाजूला संकल्प आणि अग्रिम फाउंटन जवळच्या भागात डेकोरेशन करण्यात व्यस्त होते. रंगीबिरंगी फुलं, कलरफुल लाईट्स आणि मनमोहक सुगंध असलेल्या कॅन्डल्सनी त्या संपूर्ण जागेचं रूपच बदलून टाकलं होतं. आज घरची सून आणि तिच्या भावाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. अग्रिमने पाहिलं की संकल्पच्या मोठ्या बाबांची नजर त्याच्यावरच स्थिरावली आहे, त्यामुळे तो थोडा नर्वस झाला. अग्रिमला पाहून संकल्प म्हणाला, माझ्यासोबत ये, मी तुला मोठ्या बाबांशी भेटवतो. डेकोरेशनचं काम पूर्ण करून दोघे, संकल्पचे वडील आणि मोठ्या बाबांच्या जवळ येऊन खुर्च्यांवर बसले. संकल्पने बोलायला सुरुवात केली, मोठे बाबा, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. संकल्पला माहित होतं की मोठे बाबा थोडे कडक स्वभावाचे आहेत, त्यामुळे अचानक अग्रिमबद्दल त्यांच्याशी बोलणं त्याच्यासाठीही तितकं सोपं नव्हतं. संकल्प त्यांच्याशी बोलताना थोडा संकोच करत होता. तेवढ्यात अग्रिमने त्याचा हात पकडून त्याला मध्येच थांबवत म्हटलं, संकल्प, मी बोलतो. आणि हात जोडून मोठ्या बाबांना नमस्कार करत तो म्हणाला, अंकल, मी अग्रिम, संकल्पचा मित्र. मी संकल्पसोबत पुण्याच्या लॉ कॉलेजमध्येच फायनल इयरचा स्टुडंट आहे. मी कर्नालचा राहणारा आहे. मग तो थोडा थांबला आणि थेट मनातलं बोलून गेला. 2 वर्षापूर्वी दिवाळीच्या दिवशी मी तुमची मुलगी रिधिमाला पाहिलं होतं.
तिचं वागणं आणि तिचा सुसंस्कृत स्वभाव मला खूप आवडला. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. मोठे बाबा तर शॉक झाले होते. त्यांच्या मनात आलं, याची हिंमत तरी बघा. पहिल्यांदाच मला भेटतोय आणि थेट उभा राहून माझ्या मुलीचा हात मागतोय. पण इकडे संकल्प आणि त्याचे वडील मात्र अग्रीमचा हा स्पष्ट वक्तेपणा पाहून खुश झाले होते. अग्रीममध्ये मोठ्यांचा आदर करण्याचा संकोच होता, पण त्याचबरोबर आपल्या प्रेमासाठी उभं राहण्याची हिंमतही होती. मग राम रतन सिंगने अग्रीमच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, बेटा, तू माझ्या छोट्या भावाची आणि संकल्पची पसंती आहेस. माझ्या या नात्यासाठी काहीही आक्षेप नाही. मी तयार आहे, पण मला एकदा तुझ्या आई वडिलांना भेटायचं आहे. अंकल, मी उद्या कर्नालला जाईन. त्यानंतर 2 दिवसांनी मम्मी पप्पांसोबत तुमच्या घरी येईन. तुम्हाला हवं तर फोनवरही तुम्ही माझ्या आई बाबांशी बोलू शकता. मी आधीच त्यांना माझ्या मनातली गोष्ट सांगितली आहे. संकल्पचे वडील म्हणाले, ठीक आहे बेटा. माझ्याकडे तुझ्या पप्पांचा फोन नंबर आहे. आपण बोलून घेऊ. मग अग्रीम त्या दोघांच्या पाया पडून संकल्प सोबत तिथून निघून गेला. आता जवळपास सगळी तयारी पूर्ण झाली होती. संकल्प आणि अग्रीम एका झाडाखाली खुर्च्या टाकून बसून आराम करत होते. दिशा आणि महिमाजी बाहेर लॉनची सजावट पाहण्यासाठी बाहेर आल्या. दिशाने संकल्पला म्हटलं, अरे छोट्या, तू इथे असाच बसलायस? संकल्प म्हणाला, असाच म्हणजे काय? आता आपल्या घरात सूटबूट घालून बसू का? महिमाजी म्हणाल्या, मुलांनो, आता सगळी व्यवस्था झाली आहे. तुम्ही सगळेही जाऊन तयार व्हा. बस थोड्याच वेळात ते लोक येतील. दिशा हसत म्हणाली, आम्ही तयार होऊन काय होणार आहे आई? जरा तुमच्या या लाडक्या मुलाला सांगा की स्वतःचा अवतार ठीक कर. लॉन मध्ये मेहनत करून अगदी भूत बनला आहे. असं नको व्हायला की याचा अवतार पाहून अंशुला वहिनी आपला निर्णयच बदलून टाकेल. संकल्प गप्प बसून दिशाकडे रागाने पाहत होता. महिमाजींनी तिच्या डोक्यावर हलकीशी चापट मारत म्हटलं, चल बदमाश, काहीही बोलतेस? थोड्या वेळाने गेटमधून कारच्या हॉर्नचा आवाज आला आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. लॉनमध्ये बसलेले सगळे लोक गेटच्या दिशेने चालू लागले. संकल्प आपल्या रूम मध्ये फ्रेश होण्यासाठी आला होता. त्यानेही कारचा आवाज ऐकला आणि त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. आज पुन्हा एकदा संकल्पची पावलं आपल्या रूमच्या खिडकीकडे वळली होती. अंशुला कारमधून खाली उतरत होती. तिने मरून रंगाचा ए लाईन सूट परिधान केला होता. कमरेपर्यंत लोंबणाऱ्या काळ्या दाट केसांमुळे तिचा चेहरा आणखीन खुलून दिसत होता. आज ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती. तिला पाहून संकल्प मनात म्हणाला, माझ्या या बिचाऱ्या हृदयावर तू किती जुलूम करतेस प्रिन्सेस. जितक्या वेळा मी तुला पाहतो तितक्या वेळा तू आधीपेक्षाही अधिक सुंदर दिसतेस. आणि इकडे संकल्पची नजर अंशुलावर खिळलेली असताना अंशुलाच्या मनाला चाहूल कशी लागणार नाही. तिची नजर इकडे तिकडे फिरत संकल्पच्या खिडकीकडे गेली. संकल्पने हसत तिच्याकडे हात हलवला. अंशुलाच्या ओठावरही हलकसं हसू उमटलं आणि इथे दिशाने त्या हसू मागचं कारण लगेच ओळखलं. ती पुढे येत अंशुलाला मिठी मारत म्हणाली, दिस इज नॉट फेअर वहिनी. ज्यांना पाहून तुझ्या चेहऱ्यावर इतकी क्यूट स्माईल आली त्यांच्या आधी तुझ्या स्वागतासाठी मी उभी आहे. हॅलो ताई, असं म्हणत अंशुलाने लाजत दिशाला मिठी मारली. महिमाजीही मोठ्या प्रेमाने अंशुलाला मिठी मारून तिची नजर काढत म्हणाल्या, देव तुला प्रत्येक वाईट नजरेपासून वाचव बेटा. हे बोलताना महिमाजींचे डोळे भरून आले होते. अंशुलाने त्यांचे अश्रू पुसत त्यांना मिठी मारली आणि म्हणाली, आता तर मी तुमच्या समोर उभी आहे ना आई, आता तुम्ही रडू नका. सासू सुनेच्या या अद्भुत मिलनाचं दृश्य पाहून तिथे उभे असलेले सगळेच भावुक झाले होते. आज राव विलाचा लिव्हिंग एरिया स्वर्गापेक्षा कमी सुंदर वाटत नव्हता. रतन सिंगजींनी समरला मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ बसवलं होतं. आज समर गडद निळ्या रंगाचा शर्ट, लाईट ब्राऊन पॅन्ट आणि मनगटावर बँड स्टाईलची स्टायलिश घड्याळ घालून खूपच हँडसम दिसत होता. मामाजींची आशावादी नजर एकदा त्यांची मुलगी आयरावरून सरकत समरपर्यंत पोहोचत होती आणि रतन सिंगजी कदाचित आपल्या मेहुण्याच्या मनातलं गणित थोडं थोडं समजून घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही हलकसं स्मित उमटलं. या गणिताबद्दल येणाऱ्या एपिसोडमध्ये चर्चा केली जाईल. सध्या आपण फोकस संकल्प, अंशुला आणि अग्रिम रिधिमावर करूया. लिव्हिंग रूम मध्ये अंशुला घाबरून दिशाला अगदी खेटून बसली होती आणि तिची नजर खाली झुकलेली होती. पिंक रंगाच्या अनारकली सूटमध्ये रिधिमा आणि येलो रंगाच्या सूटमध्ये आयरा खूपच सुंदर दिसत होत्या.
तेवढ्यात आपले मिस्टर ॲटिट्यूड, जे अशा प्रसंगी अगदी साधे सरळ आणि संस्कारी बालक बनतात, दरवाजात प्रकट झाले. अंशुल आणि संकल्पला आतापर्यंत एकतर कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये पाहिलं होतं किंवा कॅज्युअल ड्रेसमध्ये, पण आज मरून डेनिम शर्ट आणि लाईट ब्राऊन पॅन्टमध्ये संकल्पने लिव्हिंग रूममध्ये पाऊल टाकताच सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. मग अंशुलाची काय अवस्था झाली असेल हे तुम्ही समजूच शकता. ती तर पापण्या लावायलाच विसरली. संकल्प अगदी अंशुलाच्या समोर बसून तिच्याकडेच पाहत होता आणि अंशुला तोंडाने काही बोलत नव्हती, पण मनात म्हणत होती, हे देवा, हे इथेही सगळ्यांसमोर फक्त माझ्याकडेच पाहत आहेत. यांना आजूबाजूला कोण आहे याचा काहीच फरक पडत नाही. मी तर लाजेने जमिनीतच घुसून जाईन. आणि संकल्प तो अंशुलाची नजर मिळताच खोडकरपणे हसून जणू तिला तिच्या टास्कची आठवण करून देत होता. अंशुलाचा तर श्वासच अडकला. अशा प्रकारे सगळ्यांच्या मध्ये असूनही त्या दोघांच्या नजरा एकमेकांशी कितीतरी गोष्टी बोलत होत्या. तेवढ्यात रतन सिंगजी सगळ्यांसमोर एक मोठी घोषणा करत म्हणाले, आजच्या या आनंदाच्या प्रसंगी मी तुम्हा सगळ्यांना एक खूप मोठी खुशखबर देणार आहे. अग्रिमशी तर आता तुम्ही सगळे परिचित झाला आहात. मी आणि भैयाने रिधिमासाठी अग्रिमला पसंत केलं आहे. ही बातमी ऐकून रिधिमाने आश्चर्याने एक नजर आपल्या वडिलांकडे टाकली आणि लगेच दरवाजाबाहेर निघून गेली. दरवाजाबाहेर जाताच रिधिमा एका भिंतीला टेकून उभी राहिली आणि मोठ्या मुश्किलीने आपल्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयाला आणि डोळ्यातून वाहू लागलेल्या अश्रूंना आवरण्याचा प्रयत्न करू लागली. सोबतच ती विचार करत होती, हे सगळं अचानक कसं झालं? मी तर अग्रिमला पाहून घाबरत होते की कुठे अग्रिम बाबांशी काही बोलेल आणि बाबा त्याचा अपमान करतील, पण बाबा इतक्या सहजासहजी कसे काय तयार झाले? आणि संकल्प मात्र आपल्या मित्राची प्रत्येक अडचण सोडवून एका बाजूला मंद मंद हसत बसला होता. इथे दिशाने अंशुलाचा हात पकडत म्हटलं, अजून जेवणाला वेळ आहे. तू इथे मोठ्यांमध्ये बसून कंटाळशील. चल, थोडा वेळ माझ्या रूममध्ये बसून आपल्या नंदेसोबत गप्पा मार. अंशुलाला घेऊन रिधिमा, दिशा आणि आयरा दिशाच्या रूममध्ये आल्या. तिघी मिळून अंशुलाला संकल्पच्या नावाने चिडवत होत्या आणि ही गोष्ट एंजलच्या अकडू महाराजांना अजिबात सहन होत नव्हती. आपल्या एंजलला चिडवण्याचा अधिकार त्यांनी स्वतःशिवाय दुसऱ्या कोणालाही दिला नव्हता. संकल्प हात बांधून कृष्णासारखा खोडकरपणे हसत दिशाच्या रूमच्या दरवाजाला टेकून उभा होता. त्याने दरवाजा नॉक केला. दिशा म्हणाली, दरवाजा उघडाच आहे, मग नॉक करण्याचा काय अर्थ? संकल्पला पाहताच तिन्ही मुली अगदी शांत झाल्या. अंशुला तर हैराण झाली होती की हा ॲरोगंट इथेही येऊ शकतो. दिशाने विचारलं, छोट्या, तू इथे काय करतोयस? का माझ्या इथे असण्याने कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? तसं असायला तर नकोस, पण असेल तरी आय डोंट केअर. असं बेफिकीरपणे म्हणत संकल्प बेडवर ठेवलेल्या उशीवर हाताचा एक कोपरा टेकवून बसला. दिशा म्हणाली, छोटे, तुला तर यावेळी अग्रिम आणि समर सोबत असायला हवं होतं. संकल्प हसत म्हणाला, समर आणि अग्रिम आरामात बसून मोठ्या स्वीटली गप्पा मारत आहेत. आता तिथे माझी गरज नाही. तसंही मी इतक्या स्वीटनेसला कंटाळलो होतो यार. तुम्ही आई आणि मामाजींसोबतही बसू शकता. इथे आम्हा मुलींमध्ये तुमची काहीच गरज नाही, आयरा म्हणाली. संकल्पने उत्तर दिलं, मी कधी काय करणार हे माझ्याशिवाय दुसरं कोणीही डिसाईड करू शकत नाही. अंशुला हसत संकल्पकडे पाहत मनात म्हणाली, मोठा हिरो बनतोय आपल्या बहिणीसमोर. आणि संकल्प मनात विचार करत होता, बाय गॉड, मित्र तर साले कमीनेच असतात, पण भाऊ बहीण सुद्धा ना कट्टर नालायक असतात. माझ्या सभ्यतेचा फायदा घेतला जातोय आणि तोही माझ्या बहिणींकडून. मग त्याने अंशुलाचं मनगट पकडलं आणि भुवया उंचावत म्हणाला, सॉरी सिस्टर्स, मला अंशुलाची काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. सो प्लीज एक्सक्यूज अस. संकल्पची ही डेअरिंग पाहून तिन्ही मुली तर अवाक होऊन तोंड उघडं ठेवून त्याच्याकडे पाहतच राहिल्या. अंशुला घाबरून संकल्प सोबत जाऊ लागली. संकल्प मागे वळून दिशाला म्हणाला, जोपर्यंत माझं हिच्याशी बोलणं होत नाही तोपर्यंत कोणीही आम्हाला डिस्टर्ब करणार नाही. इट्स दॅट क्लिअर? असं म्हणत तो हसला आणि रूम मधून बाहेर पडला. तो अंशुलाला घेऊन आपल्या घराच्या रूफटॉप गार्डन मध्ये आला. एका कोपऱ्यात मोठ्या मोठ्या कुंड्या व्यवस्थित रचून एक सुंदरसा झुपका तयार केला होता. एका छोट्याशा राऊंड टेबलाच्या बाजूला 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. संपूर्ण रूफटॉपवर तेजस्वी प्रकाश पसरला होता, पण या कोपऱ्यात काही मंद दिवे आणि मेणबत्त्यांचा हळूवार प्रकाश एक वेगळाच अनुभव देत होता.
हा कोपरा संकल्पने आपल्या जानसाठी स्वतःच्या हाताने सजवला होता. अंशुला तर जणू एखाद्या स्वप्न नगरीत आल्यासारखी संकल्पचा हात हातात घेऊन उभी होती. आणि तिकडे दिशाच्या रूममध्ये उभ्या असलेल्या तिन्ही मुली संकल्पची ही डेअरिंग पाहून आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिल्या. आयरा घाबरत म्हणाली, भैया खरंच वहिनींना आपल्या सोबत घेऊन गेले. आता जर कुणी विचारलं तर आपण काय सांगणार? खास करून तिच्या भैयाने विचारलं तर? दिशाने आयराचा गाल ओढत म्हटलं, अच्छा बच्चू, समर्जिंची एवढी काळजी वाटते तुला? दिशा आणि रिधिमा हसू लागल्या. आयरा लाजत म्हणाली, काय ताई, तुम्ही लोक उगाचच काहीही बोलता. मी तर फक्त घाबरले होते म्हणून असं म्हणाले. दिशा म्हणाली, टेन्शन घेऊ नको. अंशुला वेणीला घेऊन संकल्प बाहेर नाही गेलाय. ते फक्त रूफटॉप गार्डन मध्ये आहेत. कुणी विचारलं तर मी छोट्याला फोन करून बोलावून घेईन. तिकडे रूफटॉप गार्डन मध्ये टिमटिमणाऱ्या झालरींनी आणि सुगंधी रंगीबेरंगी कॅन्डल्सनी एक रोमॅन्टिक वातावरण निर्माण केलं होतं. संकल्पच्या प्रेमाचा स्पर्श मिळाल्यामुळे ती निर्जीव जागा सुद्धा जणू जिवंत झाली होती. काही क्षण दोघंही फक्त शांतपणे उभे राहून एकमेकांना अनुभवत होते. मग अंशुला म्हणाली, तुम्ही मला तिथून अशा प्रकारे घेऊन यायला नको होतं. ते लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील? संकल्प तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आपल्याबद्दल कोण काय विचार करत असेल याची तुला काळजी आहे एंजल, पण ते लोक मला माझ्या जानला भेटू देत नव्हते आणि त्यामुळे माझं मन किती बेचैन होत होतं याची तुला काहीच काळजी नाही. अंशुला संकल्पच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या जवळ उभी राहिली. संकल्पने तिला अलगद जवळ घेत तिच्या गालाला हलके स्पर्श करत म्हटलं, आता फक्त थोडाच वेळ तू माझ्या जवळ आहेस. त्यानंतर तू तुझ्या भावासोबत निघून जाशील आणि उद्या मला सोडून बनारसला जाशील. मी कसा राहू शकेल याचाही विचार कर ना जान. अंशुला मंत्रमुग्ध होऊन संकल्पच्या डोळ्यात हरवत म्हणाली, आणि त्यांनी जर मला येऊ दिलं नसतं तर? तर मी तुला माझ्या दोन्ही हातावर उचलून सगळ्यांच्या मधूनच घेऊन आलो असतो. असं म्हणत त्याने अंशुलाला आपल्या बाहूमध्ये सामावून घेतलं. अंशुला लाजून त्याच्या छातीत लपली. संकल्पने तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन वर करत म्हटलं, तुला एवढा रिस्क घेऊन त्या चुगलखोरांच्या मधून इथे घेऊन आलो आहे. आता सगळं विसरून फक्त एवढंच विचार कर की तू मला तुझ्या फिलिंग्स कशा सांगणार आहेस. अंशुलाचं हृदय वेगाने धडधडू लागलं. तिने संकल्पचे बाहू घट्ट पकडले आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी राहिली. तिची भीती पाहून संकल्पने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, काय झालं प्रिन्सेस? इतकं सुद्धा कठीण नाहीये की तू एवढी परेशान झालीस. अंशुलाने मोठ्या निरागसपणे संकल्पकडे पाहत म्हटलं, सगळं माहीत आहे ना तुम्हाला, तरीही जाणून बुजून माझ्याकडे का विचारत आहात? संकल्प म्हणाला, मला सगळं माहीत आहे, पण तुझ्याकडून ती फिलिंग ऐकून घ्यायची आहे, कारण तू गेल्यानंतर माझ्या या ओसाड आयुष्यात रंग भरण्यासाठी मला हीच फिलिंग पुरेल. त्याच्याच आधारावर मी श्वास घेऊ शकेन. माझं मन तर करते की आता तू माझ्या जवळ आलीच आहेस तर तुला परत कधीच जाऊ देऊ नये. संकल्पाचं बोलणं ऐकून अंशुलाने त्याच्या खांद्यावरून डोकं हटवत ते त्याच्या छातीवर टेकवलं. मग अचानक तिने संकल्पला घट्ट मिठी मारली. काही क्षण दोघेही शांतपणे तसेच उभे राहिले आणि एकमेकांना आपल्या मनात सामावून घेत राहिले. मग अंशुलाने आपल्या ओलावलेल्या पापण्या उचलून संकल्पकडे पाहत म्हटलं, तुम्ही तर माझ्या हृदयामध्ये सामावलेले आहात सर. महादेवांनी तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवून माझे सगळे दुःख दूर केले आहेत. माझे श्वास सुद्धा तुमच्यामुळेच आहेत. तुमच्यापासून वेगळं तर माझं अस्तित्वच नाही. मग तुम्हाला स्वतःपासून वेगळं करून मी तुम्हाला माझ्या प्रेमाची जाणीव कशी करून देणार? संकल्पने तिच्या ओलावलेल्या पापण्यांवर अलगद किस घेत म्हटलं, तुझं मला स्वतःमध्ये सामावून घेणं आणि माझ्यात हरवून जाणं माझ्या मनाला खूप शांत आणि सुखद अनुभव देत आहे जान. मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. मला आता आणखी कशाचीही इच्छा नाही. ते ऐकून अंशुलाच्या ओठांवर एक समाधानाची स्मित रेषा उमटली. भेटूया पुढच्या भागात. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.